समजणारे विषय, त्याला न समजणारा अध्यादेश आणि नोटिफिकेशनचा ड्राफ्ट यातला अर्थ आणि वेळोवेळी त्याने ते उधळलेला गुलाल आणि हे सगळं जे काही पाहता सुरुवातीला फक्त निजामशाहीमध्ये जे काही नोंदीत त्याचा विचार करा, कुणबी म्हणून काय आहे तो, नंतर मराठवाड्याचाच करा, मराठवाड्या सगळ्यांना मराठ्यांना द्या, कुणबी करा, मग महाराष्ट्रातल्या द्या, आणि मग ते वाढत 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 जे काही चाललं. त्याच्यामुळे आता लोकसुद्धा म्हणतात की ठीक आहे, आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे, मग आता आणखी परत आंदोलनाची गरज काय आहे. रोज उठलं की आंदोलन कर, आंदोलन. शेवटी आंदोलन करणारे जे असतात त्यांना सुद्धा घरचं काम धंदा पोट पाणी असतं की नाही. त्यामुळे कदाचित लोक कंटाळले असतील आणि मला नाही होता त्याच्यापुढे. आणि आता त्याच्याच आजूबाजूला राहणारे जे काही कार्यकर्ते आहेत ते त्याच्या विरुद्ध जे आता काही गोष्टी बोलायला लागल्या. मला असं वाटतं की लोकांच्या ते लक्षात आलेलं आहे की या ग्रस्ताचा अभ्यास नाही आहे आणि उगीच आपलं तिथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून कोणाला शिव्या द्यायचं, संत तुकारामांच्या बाबतीमध्ये वाईट म्हणजे चुकीचं असं बोलणं किंवा मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना शिव्या देणं, काय अगदी आई मायेवरून, ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांच्या लक्षात येतात. शेवटी हा महाराष्ट्र हा पहिल्यापासून सुसंस्कृत आहे, त्यांना कळतं. काही वेळाकरता तुम्ही हे सगळं वादळ उठवू शकता, परंतु त्याची सत्यता जेव्हा बाहेर पडते मग मात्र ते वादळ तेवढ्याच वेगाने ते संपतं सुद्धा. साहेब, त्यांचे सहकारी अजय बारस्कर आज पत्रकार परिषद घेणार आहेत आणि जरांगे त्या भ्रष्टाचारासंदर्भात गौप्यस्फोट करणार आहे. जाऊ द्या, आता ते जरांगे काय बोलतात आणि ते काय बोलतात आता ऐकत बसायचं सगळ्यांनी. लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. धन्यवाद. तर जरांगेंचा अभ्यास नाहीये, लोकांच्या लक्षात आलेला आहे, अशी टीका भुजबळ यांनी केलेली आहे. सत्यता बाहेर पडली की वादळही तितक्याच वेगानं क्षमतं, असं भुजबळांनी म्हटलंय.